मग जर आज 2 पायाच्या श्रीमंत माणसाला मुलगी भेटत नसेल, तर मग माझ्यासारख्या एका पायाच्या लंगड्याला, काळा दिसणारा लंगडा, ज्याच्या दिसण्यात काही नाही काही नाही, त्याला मुलगी कशी भेटणार, हा प्रश्न माझ्या मनात देखील होता. आज ही जर्नी ऐकल्यानंतर काही लोकांना कुतूहल वाटेल, काहींना वेगळं वाटेल, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. तर असा कोणता वडील असेल जो आपल्या मुलीचं भविष्य एका लंगड्या आणि काळ्या माणसाच्या हातात देणार? थोडक्यात मॅडमांनी मला प्रपोज केलं. मी त्यावेळेस विचार केला की मॅडम घटस्फोटीच आहेत, मॅडमांना एक मुलगी आहे आणि मी जर लग्न केलं तर बाकी काय म्हणते. आज हा नकली पाय मला तुम्हाला दाखवायला आवडेल. तेव्हा इथं अक्षरशः रक्ताचे डाग असतात. मी व्हिडिओची सुरुवात काय केली होती की असं वाटतं आयुष्यातल्या प्रत्येक ठिकाणावरनं मला त्रासच त्रास आहे. सध्या आयुष्यातल्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक बाजूने अशा गोष्टी घडताय, प्रत्येक ठिकाणी नकारात्मकता येते. असं वाटतंय की जगात जेवढ्या अडचणी देवाने तेवढ्या माझ्याच पदरी टाकले. मनापासून जॉब करायचा प्रयत्न करतोय, पण बॉस प्रमोशनला, पगारवाढीला सपोर्ट करत नाही. बायकोसाठी पाहिजे ते सगळं मी करतोय, तिला आवडेल ते करतोय, जे मला आवडत नाही ते सुद्धा तिच्यासाठी करतोय, पण तिला मात्र त्याची काही कदर नाही आणि आईवडिलांबद्दल ॲडजस्ट करून घ्यायला तर ती बिलकुल तयार नाही. असं झालंय ना की आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक गोष्टीत फक्त अडचणीच समोर आहेत. अभ्यास करून जातो ज्या टॉपिकचा, जो नेहमी विचारला जातो, आणि मेन स्पर्धा परीक्षेला तो टॉपिकच विचारला नाही. असं खूपदा होतंय. 2 पायाच्या माणसाला सुद्धा लग्नाच्या वेळेस सध्या नाकारलं जातंय. आजकालच्या मुलींना एक चांगले बॉडी असलेला, ॲप्स असलेला, चांगली पर्सनॅलिटी असलेला, चांगला लुक असलेला, बीड असलेला मुलगा हवा आहे, आणि माझ्यासारख्या लंगड्याचं लग्न कसं काय होणार? आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा नकारात्मकतेच्या खूप साऱ्या भावना आहेत. नमस्कार, मी भूषण केरनार, तुमचा लाडका. सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद म्हणेन, कारण की मागच्या वेळेस जी व्हिडिओ आपण टाकली त्या आपल्या सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, आणि मला तर असं वाटतं की मी जगातल्या अशा लोकांमधला एक आहे की ज्याला सगळ्यात जास्त प्रेम जर भेटलं असेल तर ते कमेंटमध्ये भेटलं. कारण की किती लोकांनी मला माझ्याबद्दल, माझ्या गावाबद्दल सुद्धा काळजी घेतली. मी खरंच तुमच्यासाठी ऋणी आहे, आणि मनापासून मला तर तुम्हाला आय लव्ह यू म्हणायची इच्छा आहे. कारण की जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला, त्या ट्रॉमामधून मी जेव्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मनात जे काही प्रश्न येत होते त्याच्यातला एक प्रश्न हा देखील होता की जरी मी मोठा झालो, जरी मी पैसा कमवला, जरी मी बिझनेसमध्ये पुढे गेलो, परंतु आजकाल 2 पायाच्या पैसा असणाऱ्या बिझनेसमॅनला सुद्धा मुली नकारतात. एक मुलीचा बाप जो असतो, एका मुलीच्या वडिलांवर किती जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे ते करोडपती बिझनेसमॅनपेक्षा 50,000 गव्हर्नमेंट सॅलरीच्या माणसाला जास्त ते प्राधान्य देतात. मग जर आज 2 पायाच्या श्रीमंत माणसाला मुलगी भेटत नसेल, तर मग माझ्यासारख्या एका पायाच्या लंगड्याला, काळा दिसणारा लंगडा, ज्याच्या दिसण्यात काही नाही काही नाही, त्याला मुलगी कशी भेटणार, हा प्रश्न माझ्या मनात देखील होता. आणि आज मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे की आज मी जर तुमच्यासमोर उभा आहे, आज मी महिन्याला 24 ते 25 कार्यक्रम करतोय, आज मी करोडोंची उलाढाल जी करतोय, ती जर कोणामुळे करत असेल तर ते फक्त आणि फक्त जे माझ्या आयुष्याची अर्धांगिनी आहे, ती म्हणजे आरतीमुळे, माझ्या वाईफमुळे. आज ही जर्नी ऐकल्यानंतर काही लोकांना कुतूहल वाटेल, काहींना वेगळं वाटेल, पण जे सत्य आहे ते सत्य आहे, आणि मला त्याचा गर्व आहे. मला त्याच्यात काही कमीपणा वाटत नाही. आज आमच्या ज्या मॅडम आहेत, आज मला आजही आठवतं, मला एक दिवशी कॉल आला, टेलिग्रामवर स्पर्धा परीक्षा याच्यासाठी एक ग्रुप होता, जो एका क्लास 1 ऑफिसरच्या सरांनी तो ग्रुप बनवला होता. ज्यावेळेस मी मोटिवेशनल स्पीकर म्हणून नावारूपास आलेलो होतो, तेव्हा त्या सरांनी मला विनंती केली की मी आमच्या ग्रुपसाठी एक सुविधा म्हणून, माझी इच्छा आहे की आमच्या मुलांना जे काही मानसिकतेबद्दल, मोटिवेशनबद्दल, डिप्रेशनबद्दल जे काही विचार येत असतील, तर त्याच्याशी कसं हँडल करायचं, त्यावेळेस विचार कसा करायचा, या बाबतीत तुम्ही माझ्यातर्फे त्या सगळ्या मुलांना वैयक्तिक मदत करा, आणि त्या वैयक्तिक मदतीबरोबर त्यांना काही अडचण आली तर करा, आणि त्यासाठी आमचं एक व्यवहार देखील ठरला. आणि या दरम्यानच इकडं माझं करिअर पण पुढं चाललं होतं. माझे कार्यक्रम वाढत होते, बिझनेस कोचिंग वाढत होती, वेगवेगळ्या क्लायंटला माझा फायदा होत होता. आणि त्याच वेळेस त्या 3-4 विद्यार्थिनींमधून एक आरती मॅडम होत्या, ज्यांच्याशी माझा संपर्क झाला. आणि तो संपर्क झाल्यानंतर त्या मॅडमांनी कॉलिंगसाठी काम करणं स्टार्ट केलं. मी पण त्यांच्याबरोबर माझं जे काही मदत करण्याचा जो उद्देश होता तो पण दिला, आणि आमचं पुढं प्रवास वाढला. आता ज्यावेळेस मॅडमांशी मी बोलत होतो, माझ्या डोक्यात एक असा काही थॉट नव्हता की मी यांच्याशी असं बोलेल,
किंवा या माझ्या आयुष्यातल्या अर्धांगिनी असू शकतील असं. परंतु ज्यावेळेस लग्नाचे विचार पुढे झाले आणि मॅडमांनी एक एक्झामसाठी फॉर्म भरला, गाईड म्हणून मला सांगितलं, मग मी विचारलं. आणि त्याचं अतिमहत्त्वाची गोष्ट काय की ज्यावेळेस मी मॅडमांशी इंटरॅक्ट झालो तेव्हा मॅडमांनी सांगितलं की मॅडमांचं आधी लग्न झालं आहे, मॅडमांचा आधी लग्नामध्ये डिवॉर्स झाला आहे आणि त्या एक डिवॉर्सी आहेत, घटस्फोटीत आहेत. आणि त्यावेळेस माझं लग्नाच्या अँगलने काही माझं विषय नव्हता. परंतु जेव्हा घरात चर्चा चालू होती, मग माझ्या मनात एक प्रश्न होता की माणसाला लग्न करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? समोरचा विवाहित आहे की नाही, समोरचा घटस्फोटीत आहे की नाही, समोरचा आपल्यासारख्या स्टेटसचा आहे की नाही, इव्हन इफ आपल्या समाजाचा आहे की नाही, या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नव्हत्या. हां, फक्त माझ्या घरच्यांसाठी समाज महत्त्वाचा, ज्याला मी सपोर्ट नाही करत, बट तरीसुद्धा. आणि म्हणून माझ्या मनात एक विचार आला की एक अननोन व्यक्तीशी संसार करणं आणि उद्या जाऊन काही वेगळं झालं तर त्यावेळेस काय होईल माहीत नाही. ज्या वेळेस माझा संपर्क आरती मॅडमांशी झाला तेव्हा त्यांचा पहिला विवाह झालेला होता. त्यांना एक मुलगी होती 4 वर्षाची. आणि त्यावेळेस संपर्क झाल्यानंतर त्यांनी माझं काम करणं स्टार्ट केलं. बघता 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 इंटरॅक्शन वाढलं आणि त्याच वेळेस माझ्या घरी माझ्या विवाहाबद्दल चर्चा चालू होत्या. आज मी कधी कुठे गेलो ना, मला कोणीही विचारतं की तुमचं लग्न झालं आहे की नाही. कारण त्यांना वाटतं की आज एखाद्या व्यक्तीला लग्न करायचं म्हटलं तर किती प्रश्न असतात आणि माझा तर एक पायच नाही आहे. तर असा कोणता वडील असेल जो आपल्या मुलीचं भविष्य एका लंगड्याच्या हातात देणार? असा कोणता भाऊ असेल जो आपल्या मुलीचा हात एका लंगड्या आणि काळ्या माणसाच्या हातात देणार? कारण की असं करणारा कदाचित स्वतःला सगळ्यात जास्त वेगळा समजणार. परंतु ज्यावेळेस माझा आरती मॅडमांशी कॉन्टॅक्ट वाढला त्यावेळेस माझा बिझनेस वाढायला लागला, काम वाढायला लागलं. आणि त्याच दरम्यान घराची चर्चा होती ती लग्नाची होती. आणि आमच्या घरामध्ये मी माझ्या वडिलांना खूप मानतो आणि त्यांच्या विचारांचा आदर देखील मी करतो. आज समाज आणि जग कितीही पुढं गेलेलं असलं पण ज्या भविष्यामध्ये आपले घरचे नाराज होत असतील तर त्या भविष्याला मी सपोर्ट नाही करणार. आणि वडिलांची इच्छा होती की आमची जी कास्ट आहे त्या कास्टमधील मुलीशीच लग्न व्हावं. आणि अशा वेळेस वेगवेगळे ऑप्शन येत असताना बऱ्याचशा ठिकाणी जरी माझा पायाची अडचण असली पण तोपर्यंत मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर माझा बिझनेस, मी पुण्यात राहायला आलेलो होतो, मी पुण्यातून ऑपरेट करत होतो, पुण्यामध्ये मी ॲमेनॉरामध्ये राहत होतो. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळे मला आमंत्रण येत असताना पण मी विचार केला की ठीक आहे, आज अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा बरेचसे चांगले उदाहरणं आहेत, लव्ह मॅरेजमध्ये बी चांगले आहेत, पण लव्ह मॅरेजमध्ये वाईट पण आहे आणि अरेंजमध्ये पण वाईट आहेत. आपल्या हातात काय? आपल्या हातात एकच आहे की निर्णय घेताना विचार करून घेणं. आणि मला असं वाटलं की ज्या व्यक्तीबरोबर मला अख्खं आयुष्य काढायचं आहे, जर त्या व्यक्तीचं माझं फ्रिक्वेन्सी जर आधी जुळलेली असली, मनं जुळलेली असली, विचार जुळलेले असली, आवड जुळलेली असली तर कदाचित मला ते सोपं जाणार. आणि म्हणून त्यावेळेस अचानक मी ह्या लग्नाचा विचार करत असतानाच आरती मॅडम जेव्हा माझ्यासाठी कॉलिंग करत होत्या त्यावेळेस त्यांनी एका स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला आणि मला मेसेज केला. मी त्यांना बोललो काही गायडन्स लागलं सांगा. तर ते मी कालच फॉर्म भरला. मी सहज विचारलं की आपण ओपन ST OBC कशातून भरला, कारण की त्यानुसार मेरिट असतं आणि त्यानुसार अभ्यासाची तयारी असते. हालाकी त्याला मी सपोर्ट करत नाही, बट जे आहे त्याला ॲक्सेप्ट करणं. म्हणून मी विचारलं आणि तितक्यात त्यांनी सांगितलं की मी फॉर्म जो आहे तो या कॅटेगरीमधून भरला आहे. आणि मग मला विचारायचं नव्हतं, त्यांनी स्वतःहूनच म्हटले की आमची ही कास्ट आहे म्हणून मी या कॅटेगरीमधून भरला आहे. आणि जेव्हा ते म्हटले तर त्या क्षणाला माझ्या मनात काहीतरी वेगळीच भावना आली. कारण की कुठंतरी मी माझ्या आयुष्याला सेट करण्याचा प्रयत्न, इथं करिअर तर सेट झालं आहे पण संसार बी महत्त्वाचा आहे, प्रोफेशनल लाईफ हे सेट झालं आहे पण पर्सनल लाईफ बी तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी ते कॅटेगरीबद्दल बोलले तर सेम कास्टबद्दल बोलले तर आमच्याच कास्टमध्ये त्या. आणि आज मला त्या दिवशी मी इतका वेगळं मला वाटलं पण मनात एक चलबिचल होती. आणि पुढच्या काही दिवसात जेव्हा आमची चर्चा चालू होती तेव्हा मॅडमांनी मला मेसेज केला आणि तो मेसेज थोडा वैयक्तिक स्वरूपाचा होता आणि जे काही चुकीचं नाही, माणसाला भावना असतात. त्या बोलताना घाबरत होत्या, मी जे करतोय, माझं जे वय आहे, मी अनमॅरिड आहे, मॅडमांचं लग्न झालं आहे, ते घटस्फोटी. पण आपण काय केलं माहिती का? या समाजाला आपण दुभंगून टाकलेलं आहे, या समाजाला आपण अवघड करून टाकलं, या जगण्याला आयुष्याला खूप अवघड केलं आहे. म्हणजे विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत किंवा गरीब, श्रीमंत, गोरा, काळा, समजणारा, न समजणारा, चांगल्या शरीराचा, अपंग, हे आपण बनवलेल्या दऱ्या आहेत. आणि हे मला या दऱ्यांची काही फरक पडत नव्हता. आणि मॅडमांनी जेव्हा वैयक्तिक एकदा मेसेज केला की सर माझा असा घटस्फोट झाला आहे, मी विचार करते माझ्या पुढच्या आयुष्याचा, पण तो व्यक्ती पुन्हा जर आज आयुष्यात तसं झालं तर काय? मग विचारलं की ठीक आहे, काळजी नका करू, कोणालाही पॉझिटिव्ह दिलासा देणं हे माझं काम आहे. थोडंफार मनात माझ्याही चालू होतं
कारण की कुठेतरी त्यांचं कास्ट ऐकल्यानंतर माझ्या बी मनात फक्त थॉट आला होता की जर इथं माझे सूर जुळले तर मग ते म्हणतात ना की जर हे झालं तर मग बाकी कशाचीच अडचण नाही. पण त्यावेळेस जेव्हा मॅडमांनी मी विचारलं की तुम्हाला पुन्हा काय व्हावं आहे. सर मला समजूतदारपणा हवा आहे, मला आयुष्यामध्ये स्टॅबिलिटी हवी, मला मोठी विचार हवेत, मला करिअरच्या बाबतीत खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची संधी देणारा व्यक्ती हवा आहे. म्हटलं उदाहरणार्थ काय? तर मॅडम सहज म्हटलं मला तुमच्यासारखा व्यक्ती जर भेटला तर चांगलं होईल. मी उदाहरण देते. आता जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासारखं म्हणतं कदाचित ते उदाहरणासाठी असतं किंवा तो एक संकेतही असतो. आणि जेव्हा त्यांनी तो संकेत दिला म्हटलं मॅडम तुम्हाला म्हणायचं काय? ते म्हणे सर तुम्ही समजून घ्या. मग आपल्या भाषेत थोडक्यात मॅडमांनी मला प्रपोज केलं आणि आधीच माझ्या डोक्यात तो विषय चालला असल्यामुळे मी पण त्या गोष्टीला दुजोरा दिला. पण पुढं प्रश्न निर्माण झाला. मॅडम बारामतीमधून, मी नाशिकमधून. पुढं प्रश्न जो निर्माण झाला तो घरच्यांचा. हालाकी मनात 70% एक आनंद होता की कास्ट सेम असल्यामुळे बरंचसं सॉल्व आहे. पण पुढं जर बघायचं म्हटलं तर घरचे कसे तयार होतील? मॅडमांचे वडील हे शेतकरी बॅकग्राऊंडचे आहेत आणि जेव्हा त्यांच्या बॅकग्राऊंडबद्दल कळालं तर माझ्या घरच्यांना कसं सांगू, कारण की माझे वडील हे माझी कायम काळजी घेतात. पण थोडं शिक्षक असल्यामुळे आणि मला इथपर्यंत आणण्यामध्ये त्यांचा मोठा हात असल्यामुळे ते थोडेसे कडक होते आणि जे असणं गरजेचं आहे. मग त्यांना सांगायचं कसं? तर सगळ्यात पहिले मी माझ्या आत्याला सांगितलं आणि मी नशीबवान आहे, माझ्या आत्याने मला सपोर्ट केला. ते म्हणजे ठीक आहे काय अडचण नाही. मी म्हटलं मुलीचं लग्न झालं म्हणजे काय अडचण नाही. म्हटलं घटस्फोट येते म्हणजे अडचण नाही. म्हटलं आधी एक मुलगी आहे. आत्याने मला ऑन द स्पॉट होकार दिला. आत्यानंतर माझ्या भावाला सांगितलं, भावाने पण सपोर्ट केला आणि त्या दोघांनंतर मग परिवारामध्ये गेलं. पण वडील आणि आई तयार होत नव्हते आणि ते त्यांच्या जागेवर 100% बरोबर आहे. त्यांच्या जागी मी पण असतो तरी तयार झाला नसतो. कारण की त्यांना काळजी होती माझ्या भविष्याची. त्यांना वाटायचं की आपल्या ओळखीत कोणी असलं तर भविष्यात ज्या गोष्टी असतात त्यामध्ये थोडंसं सोपं जातं. पण त्या विचारांचा मला हे विचार मान्य नव्हते. पण शेवटी त्यांनी आम्हाला होकार दिला आणि मग एक डेस्टिनेशन मॅरेज जे मी कधी टी व्हीमध्ये बघितलं होतं त्या प्रकारचं थंड हवेच्या ठिकाणी आमचं लग्न झालं. आणि फक्त लग्नच नाही झालं, फक्त आमचे मनच नाही जुळले, तर आज आम्ही अशा पद्धतीने जुळलो गेलो आहे की आज BK एज्युकेशन नावाने जी मी माझी कंपनी आहे, जो माझा व्यवसाय, या व्यवसायाचं सगळं काम जे आहे ते माईकवरचं काम मी बघतो आहे आणि ऑफिसपासून सगळं स्टाफचं मॅनेजमेंटचं जे काम आहे ते आमच्या आरती मॅडम बघत आहे. आता याच्यातून मला सांगायचं काय? मला सांगायचंही आहे की बऱ्याचदा आपण करायचं काय यापेक्षा पुढं होणार काय याच्या जास्त विचारात असतो. पण जेव्हा आपण योग्य असतो, जेव्हा आपली तयारी चांगली असते, जेव्हा आपण मेहनत घेण्यासाठी तयार असतो, जेव्हा आपण जे आवडत नाही ते सुद्धा करण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा आपल्यासाठी देवाने सगळं काही तयार केलेलं असतं. परंतु त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतात. कारण की जेव्हा मॅडमांशी बोललो मी त्यावेळेस विचार केला की मॅडम घटस्फोटीत आहेत, मॅडमांना एक मुलगी आहे आणि मी जर लग्न केलं तर बाकी काय म्हणतील, पण लोक काय म्हणतील याचा विचार मी आजपर्यंत केला नव्हता, तर मी आज का करणार? हो, लग्नानंतर माणसाच्या घरात एक लक्ष्मी येते. मी जगातला सगळ्यात श्रीमंत, सगळ्यात नशीबवान आणि सगळ्यात जास्त लकी व्यक्ती होतो, कारण लग्नानंतर घरात एक लक्ष्मी येते. माझ्या घरामध्ये तर माझी पत्नी आणि माझी मुलगी 2-2 लक्ष्मी आल्या आणि खरंच माझ्या आयुष्यात या लक्ष्मींमुळे जेवढं उत्पन्न माझं लग्नाच्या आधी होतं मी ऑन पेपर दाखवू शकतो, आज त्याच्या 25 ते 30 पटीने जास्त उत्पन्न मी करत आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या अर्धांगिनीला म्हणजे आरती मॅडमांना द्यायला आवडेल. कारण की एखाद्या व्यक्तीबरोबर लग्न करणं, त्या व्यक्तीला एक पाय नसणं, त्याच्या एक पायाच्या अडचणी, उद्या वृद्ध झाल्यानंतर त्याचं आयुष्य कसं असेल, तो सांभाळणार का, तो करणार का, आज होतंय, तोंड चालतंय, पाय आहे, उभा राहतोय म्हणून ठीक आहे, उद्याचं काय, असे 1000 प्रश्न आले असते. आणि थोडंसं बघा, त्यांच्या पण घरच्यांनी छोटासा विरोध केला होता, पण मॅडमांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं मी लग्न करेल तर सरांबरोबरच करणार. बघा, लव्ह मॅरेजच्या विरोधात मी कधीच नाही आहे. लव्ह मॅरेज करत असाल नक्कीच करा, पण घरच्यांना न सांगून घरच्यांच्या विरोधात जाऊन लव्ह मॅरेज करणं हे मला थोडंसं वेगळं वाटतं. माझे विचार काहींना पटणार नाही, कारण की बरेच जण म्हणतात आमचे घरचे ऐकणार नाही. मी म्हणतो आई वडील हे आई वडील असतात. आई वडिलांना तुमची काळजी असते, फक्त तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करण्याची जी पद्धत आहे ती मात्र तुम्हाला बदलावी लागेल. थोडासा वेळ द्यावा लागेल, त्यांच्या मनानुसार वागावं लागेल, त्यांच्यानुसार घ्यावं लागेल. आणि मी म्हणतो लव्ह मॅरेज आहे, पण जर घरच्यांच्या परवानगीने तर मी म्हणतो घरचे पण आनंदी आणि भविष्यात तुम्ही सुद्धा आनंदी, यापेक्षा मोठं काही.
हालाकी मला बघणारे असे बरेच असतील की ज्यांचे घरचे तयार होत नसतील, पण मी म्हणेल की ज्या पद्धतीने प्रयत्न केल्यावर घरचे तयार होतात ती पद्धत कदाचित तुमची अजून बाकी असते. आणि हा निर्णय बी मी केव्हा घेतला? जेव्हा मी माझ्या लाईफमध्ये करिअरने सेटल्ड होतो, जेव्हा मी 4 पैसे कमवत होतो, जेव्हा मी स्वतःला, माझ्या परिवाराला, माझ्या येणाऱ्या भविष्याच्या परिवाराला सांभाळू शकतो, त्यांचा उदरनिर्वाह करू शकतो अशी माझी स्थिती होती, तेव्हा मी माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या गाड्याकडे म्हणजेच काय पर्सनल लाईफकडे मी वळालो. पण एखादा व्यक्ती जर स्वतःचं प्रोफेशनल लाईफ सिक्युअर नाही आणि जर तो पर्सनलकडे वळतोय तर मात्र तिथं कुठंतरी गणित चुकल्यासारखं होतं. हालाकी काही जणांना असे समीकरण उभं राहतं की नेमकं करावं तर काय. लक्षात ठेवा, समीकरण अवघड असतील पण अशक्य नसतील. आणि आज मला हे तुम्हाला सगळं सांगण्याचं कारण, आज मी या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांसमोर मनापासून देवाला धन्यवाद मानतो की आज मला आरती खैरनार या मॅडमांसारखी एक चांगली अर्धांगिनी भेटली. मग आज मला म्हणायचं काय की आज आपल्याला या स्टोरीमधून एकच समजायचं आहे की पहिले जर आपण आपलं प्रोफेशनल लाईफ स्ट्रॉंग केलं तर नक्कीच आपण पर्सनलसाठी पण करू शकतोय. आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटत्या त्या अशक्य नसून त्या नक्कीच आपण शक्य करू शकतो याची खात्री आहे. आज उदाहरणच घ्या. आज मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं माझा अपघात झाला, माझी अडचण आहे, परंतु मी डेली लाईफ जगतो कसा. आज मी सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी रात्री असतो तर जसा तुम्हाला दिसतोय, म्हणजे आता माझ्या हातात कर्चेस नाही, माझा नकली पाय नाही, काहीच नाही, तर रात्री मी असाच असतो. आणि जर अचानक मला पाणी पिण्याची इच्छा झाली, मला उठण्याची इच्छा झाली, तर मी बेडरूमवरनं जर उठलो तर मी माझ्या पत्नीला त्रास नाही देऊ शकत. मी माझ्या घरी जे गडी आहेत, जे मदतीसाठी हेल्पर आहेत, त्यांना नाही त्रास देऊ शकत. तर त्यावेळेस जर मला कोणती गोष्ट लागली तर अक्षरशः मला उड्या मारत मारत सुद्धा जाऊन चालावं लागतंय. त्यावेळेस जी त्रास मला इथं होतोय, तेव्हा जी कळ मला लागते ती तुम्ही इमेजिन करू शकत नाही. आज माझा हा नकली पाय सर, आज माझा जो नकली पाय, याबरोबर मी आयुष्य कसं जगतोय हे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. अहो, जेवढं आपलं वजन असतं ना, आज हा नकली पाय मला तुम्हाला दाखवायला आवडेल. याचं वजन किती. आज या वजनाबरोबर जगत असताना मी माझ्या या असलेल्या पायामध्ये ॲज अ बकेट मी हा पाय टाकल्यानंतर, बेल्टने फिट केल्यानंतर मला कुठेतरी उभं राहता येतं. परंतु जेव्हा बी मी संध्याकाळी दिवसभर पाय लावून हा काढतो तेव्हा इथं अक्षरशः रक्ताचे डाग असतात. कारण की हे प्लॅस्टिकचं आहे, हे पूर्ण फायबरचं आहे आणि ते रक्ताचे डाग इथं पडलेले असतात. माझ्या मांडीला इथं हा जो भाग आहे इथं रॅशेस असतात, तिथं स्किन तडकते. इथं माझं मेन ठिकाणी माझं मांडीचं हाड आहे. बऱ्याचदा जर चालता चालता ते इकडे टच झालं तर जे त्रास मला होतो, जी सनक बसते, ती आज जी तळपायची आग मस्तकात पोचते अशातली भावना होते. मग आजही माझी स्टोरी मागच्या वेळेस तुम्ही ऐकली म्हणजे संपली असं नाही आहे. माझ्या 99% असलेल्या अडचणी तुम्हाला अजूनही या अडचणी माहीत नाही. या पायामध्ये हा गुडघा आहे, जसा हा गुडघा फोल्ड होतो तसं जेवढे मी किती पण ब्रँडेड पॅन्ट जरी घातली तर माझी कोणतीही ब्रँडेड पॅन्ट ही 10 दिवसाच्या वर टिकू शकत नाही. कारण की यामध्ये जर पॅन्ट अडकली तर ती फाटते. मी फॉर्मल शूज घालू शकत नाही. माझा जो बेल्ट मी कमरेला लावतोय तर काढल्यानंतर अक्षरशः मला 10 मिनटं त्रास होतोय. मला सांगायचं काय, आज दररोज जगत असताना मला होणारा त्रास खूप वेगळा. मी व्हिडिओची सुरुवात काय केली होती की असं वाटतं आयुष्यातल्या प्रत्येक ठिकाणावरनं मला त्रासच त्रास आहे. अहो, तसं माझा विचार केला तर लग्नाच्या वेळेस बी मला त्रास होता. माझा विचार केला तर मला तर प्रत्येक क्षणाला त्रास आहे. मला तर पाठ दुखते, मला कंबर दुखते. मला अजूनही आठवतं माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठं पेन कोणतं. माझं ऑपरेशन झालं ते नाही, पायावरनं रेल्वे गेले ते बिलकुल नाही. सगळ्यात मोठं पेन ते जेव्हा माझ्या ऑपरेशन नंतर मी 2 काठ्यांवर रस्त्याने चालत होतो आणि ज्या माझ्या वर्गातल्या मैत्रिणी बहिणी ज्या होत्या त्यांना लांबून जेव्हा मी येताना दिसलो एक पाय नसलेल्या, तर ते अचानक त्यांनी घाबरल्यासारखं केलं आणि मला बघून अक्षरशः त्यांनी रस्ता बदलवला. आज माझ्या मनावर काय आघात होत असेल जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून लांब जायला लागतात, ते पण तुमच्यातल्या मायनस पॉईंटमुळे, तेव्हा होणारं दुःख हे सगळ्यात मोठं असतं. परंतु त्या दिवशी मी निर्णय घेतला, आज माझ्या या वेगळेपणामुळे, आज माझ्या अपंगपणामुळे जर ते मला लांब करत असतील तर मी स्वतःला असं काहीतरी उभं करणार, स्वतःला मी इतकं मोठं आणि इतकं स्ट्रॉंग बनवणार की एक दिवस नक्कीच येईल की ज्यांनी मला बघून रस्ता बदलवला होता ते लोक स्वतःहून मला मेसेज आणि कॉल करतील. आज हसायची गोष्ट नाही पण सत्य बोलतो. असं आधी व्हायचं, असं बऱ्याचदा व्हायचं की ज्या वेळेस एक बघा तरुण वय असतं, काही राईट रॉंग बऱ्याचशा गोष्टी असतात. ज्या वेळेस काही जणांना, काही ज्या मैत्रिणी असतील किंवा काही लेडीज असतील किंवा कॉलेजमधल्या मैत्रिणी असतील, तर बऱ्याचदा आम्ही स्वतःहून मी मेसेंजरला, व्हॉट्सअपला मी मेसेज करायचा प्रयत्न करायचो आणि ते इग्नोर करायचे. पण आज माझी जी जर्नी आहे, आज गुगलला तुम्ही भूषण के जरी टाकलं, पूर्ण नाव टाकायची गरज नाही, खैरे कुरे कितीतरी आडनाव आहे केवरनं, पण भूषण के जरी टाकलं तर गुगल स्वतःहून खाली भूषण खैरनार म्हणून फोटो आणि डिस्क्रिप्शन देतो, मोटिवेशनल स्पीकर.
मग मी जेव्हा त्यांना मेसेज करायचं तर तेव्हा लोक इग्नोर करायचे. पण आज अशी वेळ आली आहे, जे मला इग्नोर करत होते, आज मी मेसेंजर इंस्टाग्राम ओपन केलं. आता तेवढा वेळ नसतो, पण आज मी ओपन केलं तर 200 ते 500 मेसेज पेंडिंग आहेत. आणि त्याच्यात बरेचसे लोक तेच आहेत जे आधी मला इग्नोर करत होते आणि आज मी त्यांना इग्नोर करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. हालाकी मी बदला घेण्याच्या मानसिकतेचा नाही आहे, पण तरीसुद्धा कधी कधी लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देणं तितकंच महत्त्वाचं असतं. मग आज तुम्ही काय करणार? काहीच करू नका. सगळ्यात महत्त्वाचं, प्रेरणा घेतली, माझी स्टोरी ऐकली, तर आज निर्णय घ्या पुढच्या 21 दिवसांबद्दल. या 21 दिवसांमध्ये तुम्ही स्वतःवर काम करा, तुम्ही स्वतःवर खर्च करा, तुम्ही स्वतःचे त्या स्वभावातल्या गोष्टी बदलवण्याचा प्रयत्न करा ज्या लोकांना खटकताय, पण तुम्ही ते ॲक्सेप्ट करायला तयार नाही. मग त्या गोष्टींवर जर तुम्ही काम केलं, लोकांना काय वाटतं माहिती आहे की ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या जर आपण केल्या तर करिअर पटकन घडतं. म्हणजे काय, लोकांना वाटतं की तो गायक आहे, त्याला गाणं आवडतं म्हणून तो गायक आहे. हे तुम्हाला वाटतंय. अहो, गाणं आवडणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एकदा दोनदा 100 वेळेस गाणं आवडणार, पण तिथून पुढं त्यालासुद्धा कुठंतरी बोर झाल्यासारखं वाटतं. मग माझं म्हणणं काय, करिअर जे आवडतं ते करूनच घडतं असं नाही. तर करिअर घडण्यासाठी जे करायला त्रास होतो, जसं गायकाला गाण्यासाठी रियाज करावा लागतो, आणि या जगातले प्रत्येक गायकाने ॲडमिट केले की मी जेव्हा रियाजचा प्रश्न येतो तर मला रियाजचा कंटाळा येतो, कारण की एकच सूर आम्हाला तासनतास लावावा लागतो. मग मला सांगायचं काय, तुम्हाला मोठं होण्यासाठी जे आवडतं तेच करावं लागतं हे मात्र खोटं आहे. कधी कधी तुम्हाला मोठं व्हायचं आहे, तुम्ही जॉबला आहात, तुम्ही दिवसभर जॉब केल्यानंतर संध्याकाळी आराम करायची इच्छा होते, पण तुमच्या जॉबला स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी आवश्यक अशा काही नवीन स्किल तुम्हाला संध्याकाळी यूट्यूबला शिकाव्या लागतील. तुम्ही बिझनेस करताय, तुम्हाला बिझनेसमध्ये जे करतोय ते करायला आवडतंय, पण स्वतःचा बदल करायला आवडत नाही, तर तुम्हाला त्या स्किल्सबद्दल शिकावं लागेल की ज्या तुमच्या स्वतःच्या बदल संदर्भात आहे. तुम्ही फॅमिलीमध्ये एक प्रमुख व्यक्ती आहात, पण तुमचा राग जास्त आहे, पूर्ण फॅमिली म्हणते राग जास्त आहे, पण तुम्ही ॲक्सेप्ट करायला तयार नाही, तर तुम्हाला कदाचित त्या रागावर देखील काम करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तसं जर पाहिलं ना तर करिअर घडवणं खूप सोपं आहे. लोकांना जे लागतंय त्याच्यातली एक कला किंवा एक स्किल पकडा, त्याच्यामध्ये निपुणता तुम्ही सिद्ध करा, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णता परफेक्ट व्हा, त्याच्यामध्ये काही महिने जमलं तर काही वर्ष द्या, पण त्या गोष्टी तुम्ही परफेक्ट झाल्यानंतर लोक तुमच्याकडे स्वतःहून चालून येतील. म्हणून आजपासून, आजच्या ह्या माझ्या बोलण्यामधून मला एवढंच सांगायचं आहे की आज जर आपण स्वतः एक नवीन टार्गेट घेतलं आणि आपलं प्रोफेशनल लाईफ पक्कं केलं तर पर्सनल लाईफ बी होणार आणि स्वतःवर काम करणार. असंही मी तुमच्याशी बऱ्याचदा इथून पुढं पण बोलण्यासाठी येणार आहे. तुम्हाला पण काही विषय वाटत असतील जे महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला माझ्याकडनं ऐकायला आवडतील, जे तुम्हाला स्वतःबद्दल, जे स्वतःच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी त्याच्यावरचे सोल्युशन माझ्याकडनं हवे असतील, तर ते देखील मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. फक्त त्यासाठी आज मी जे बोलतोय त्यानुसार तुम्ही तुमचं रुटीन बदलणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.